तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फडणवीस सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो। पहिला चैत्र नवरात्र उत्सव म्हणजेच आपली देवी बसते चैत्र नवरात्र उत्सवला, तेही आपल्या ठाण्यामध्ये आहे। तेच तुम्हाला दाखवायला मी आज आलेलो आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे। आज दुसरा दिवस आहे, कारण पहिल्या दिवशी मला यायला मिळालं नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आलो आहे। तर पूर्ण 9चे 9 दिवस देवी असते आणि ठाणा स्टेशनच्या अगदी 5 ते 10 मिनिटं अंतरावर चालत देवीचा मंडप आहे। तर तुम्ही नक्की या आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा। तर तुम्हाला मी सगळं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे। टायमिंग वगैरे सगळं काही 24 तास टायमिंग आहे, ते काय हरकत नाही। डेकोरेशन एक जी थीम केले ना तुम्हाला मी सांगणार नाही, तुम्ही बघूनच तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगा मला काय थीम केले ती आणि तुम्हाला कसं वाटलं सगळं। चला आता भेटूया आपण एक तिकडे, आणि तलापाला पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे, प्रॉपर फोटो वगैरे काय एकदम मस्त काढू शकता तुम्ही। चला आता मी तुम्ही जातो तिकडे आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो। हे बघा आपल्याला तिकडे जायचं आहे आतमध्ये। चला आज बहुतेक पालखी असं मी वाचलं आहे, पण बघूया आपलं काय काय। 9चे 9 दिवस इव्हेंट आहेत। एक कीर्तन आहे, गाण्यांचं आहे, डान्स आहे, गरबा आहे। 9चे 9 दिवस वेगळे इव्हेंट असतात, त्यामुळे तुम्हाला मी ते सगळं टाइम टेबल दाखवतो, त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता। चला आता एक तिकडे भेट देऊया आणि तुम्ही शेवटपर्यंत राहा, तसं तुम्हाला मी सगळं दाखवता येईल मला। बाकी काय नाही, आत्ताही जाऊ शकता पण खूप काय मिस होईल तुमच्याकडून, सो शेवटपर्यंत राहा। चला आपण जाऊया आता दर्शनाला। तर हे बघा ठाणा स्टेशनवर तुम्ही सरळ आलात ना, तो ब्रिज आहे एक, त्या ब्रिजला फॉलो करत सरळ यायचं तुम्हाला आणि सरळ आलात की ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान, इथे आपल्या देवीचा मंडप आहे आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता बाहेरून। लाइटिंग पूर्ण तलापाच्या लाइटिंग केलं आहे बघा, लाइटिंग बघा, हे बघा जबरदस्त लाइटिंग केलं, डेकोरेशन पण जबरदस्त आहे। आणि आज सुद्धा काहीतरी इव्हेंट आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये। चला आपण पहिले आज जाऊन तुम्हाला मी सगळं काही दाखवायचा प्रयत्न करतो। आवडलं तर नक्की लाईक करा। हे बघा प्रत्येक दिवसाचे जे जे इव्हेंट आहेत ते सगळे ते दाखवलेले आहेत आणि आज इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे। हे बघा तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता, मी जरा 2 सेकंड थांबतो तुमच्यासाठी, तुम्ही व्हिडिओ थांबवून बघा कधी कुठले इव्हेंट आहेत ते। आणि आता आपण इकडनं आज जाऊया पुढून। हे बघा चला तुम्हाला मी आता आज जाऊन सरळ दाखवतो आणि तुम्हाला इथे देवीच्या ओटीसाठी सगळं सामानसुद्धा मिळेल। आपला याच्या मैदानाच्या अगदी बाहेरच आहे, सामानसुद्धा ओटीचा मिळेल तुम्हाला इकडनं। आणि एक दुसरा गेट आहे तिकडनं, त्या साईडने एंट्री आहेत, आपण तिकडनं एंट्री करणार आहोत कारण तिकडे इव्हेंट चालू आहे तिकडनं। चला तिकडनं आपण आता एंट्री करूया आणि तुम्हाला मी दाखवतो। हे बघा आपण आता इकडनं आत एंट्री केलेली आहे, आता इकडनं आपण लाईनसाठी जायचं आहे। लाईन काय अगदी थोडी आहे, 10-15 मिनटात, म्हणजे आत्ता तर 10-15 मिनटामध्ये होईल असं आहे, पण तुम्ही ज्या टायमाला याल तेव्हा मला माहीत नाही। हे बघा जबरदस्त, कमेंटमध्ये मला नक्की सांगा काय थीम केले, मी तर सांगणार नाही आहे, तुम्हीच सांगायचं आहे बघा। आणि इथे प्रदक्षिणा मारायची असतात, तुम्हाला मी दाखवतो पुढे सांगतो सगळं। तर इकडनं आपण आज जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया पहिले, बाकी सगळं राहून दे, बाकी सगळं नंतर। हे बघा तुम्ही देवीचं मंडप बघू शकता इकडनं बघा, आणि बघा इथे देवी आपली आहे। ह्या टायमाला सुद्धा गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे यावेळी। झूम करून दाखवतो तुम्हाला, हा आपला कळस, ते बघा। चला तुम्हाला जवळून दाखवतो मी सगळं। हे बघा आपण एक्झॅक्ट देवीच्या आता मागे आलेलो आहे आणि इथे मागे गणपतीचं डेकोरेशन केलं आहे, थीम केलेली आहे। इकडनं बाहेरून देवीच्या समोर जाणार आपण, आता एक्झॅक्ट मागून आलो, इथे मागे देवी, गणपतीपुळ्याचं डेकोरेशन। हे बघा इथे कीर्तन चाललंय, थोडं वरतून दाखवतो, आपण सुद्धा बसूया इथे थोडा वेळ। शूट तर जास्त करू शकत नाही कीर्तनाचं आपण, तर तुम्हाला मी वरतून दाखवतो बघा। इंदोरीकर महाराजांचं झूम करून बघा देवी आता इकडनं आपण समोर जाणार आहोत, तिथे पुढे लाईन येते बघा। पण कीर्तनाला गर्दी बघा, बरं वाटतं। आता आपण एक्झॅक्ट देवीच्या पुढे आलेलो आहे, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मी सुद्धा घेतो। बघा
अगदी जवळून दर्शन भेटतं देवी, अगदी जवळून. लाईन पुढे गेली का तुम्हाला दाखवतो मी अजून थोडं. तुम्ही एक्झॅक्ट पुढून बघू शकता देवीला. हे बघा मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतो. हे बघा. चला आता आपण इकडनं आता खाली जाऊया आणि तुम्हाला मी सगळं दाखवतो बाकीचं सुद्धा. मला अंबे माते की जय. हे बघा तुम्हाला तर मी खालून दाखवतो देवीचं दर्शन. हे बघा झूम करून दाखवतो. वरती जास्त वेळ थांबू शकत नाही आपण व्हिडिओ काढायला, त्यामुळे तुम्हाला खालून दाखवतो. आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तन चाललं त्यामुळे आपला आवाज तर काही येणं शक्यच नाही आहे. आणि इकडे वेगवेगळे होम झालेले आहेत बघा, वेगवेगळे कुंड आहेत. त्यांच्या प्रत्येकांचं महत्त्व सांगितलेलं आहे इथे. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही इथे प्रदक्षिणा मारू शकता पाय तेवढ्या. 1 मारा, 2 मारा, 10 मारा, पण श्रद्धेने मारा एवढंच. चला मी पण प्रदक्षिणा मारतो आणि मग तुम्हाला आपण कीर्तनाचं पुढे जाऊन दाखवूया अजून थोडंसं. चला. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हणजे चला खाऊ द्या. आज आमची कीर्तन ऐकणं ही करायचे. आज कितीतरी वर्षापासून विचारे साहेब एवढा मोठा कार्यक्रम करतात. पहिलं कौतुक त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं. महाराज आज कीर्तन. हे बघा तुम्हाला इथे बसायला सुद्धा भरपूर जागा मिळेल. इकडे भरपूर ओपन स्पेस आहे इकडे बसायला. आणि हे बघा तुम्ही मागे इथे पडद्यावर बघू शकता अष्टविनायकांची थीम केलेली आहे. सगळे अष्टविनायक आहेत. चला आता आपण इकडनं बाहेर जाऊया आणि भेटूया. तुम्हाला सांगतो अजून काहीतरी गंमत सांगतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो गंमत अशी होती ही व्हिडिओ आता पूर्ण झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटून एका नवीन व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. बाय.